वेलकम टू माय चॅनल गाईज. मला आता दर्शन घेतलं देवाचं, मी खूप सुखी आहे. थँक्यू. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. आणि मी सानेवर आहे आणि आपण बघू शकता कोण दिसत नाही. याचं कारण असं की सर्वांना जेवायला पाठवले आणि ते देवाच्या जवळ मी बसलेलो आहेत. माकडांचा खूप त्रास असल्यामुळे थोडं जपावं लागतं, बाकी काय एवढा मोठा विषय नाही. आणि पाटील आता जेवून येतीलच 5-10 मिनटात, त्यानंतर मग पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. काल आपला होम होळी दोन्ही झालेला आहेत आणि आजचा जो आपला पहिला कार्यक्रम असणार आहे तो आहे सानं भरणे. आपण आज साने भरणार आहोत आणि त्यानंतर आपली जी भेट होणार आहे ती पर्याबायांना. तर व्हिडिओमध्ये बनून राहा, आपण बघूया सानं भरण्याची प्रक्रिया, त्यानंतर सानेवरती पडणारी थाप आणि नंतर आपण जाणार आहोत पर्याबायांच्या भेटीला. पर्याबायांची भेट म्हणजे जसं पूर्वीपासून म्हणजे अगदी आदिम काळापासून ज्या दैवता आहेत त्यातील सप्तमातृका ह्या फेमस देवता आहेत. तर पाण्याच्या ठिकाणी आपण असं समजलं जातं की साती आसरा किंवा सप्तमातृका, त्या पर्याबायासुद्धा म्हटलं जातं. त्या बायांच्या भेटीनं आपण पुढे आता जाणार आहोत आणि कोकणातली एक पद्धत बघणार आहोत. उन्ह म्हणजे गरम आणि व्हरे हा झऱ्याचा अपभ्रंश आहे. म्हणजे गरम पाण्याचे झरे म्हणजेच उन्ह वरे असा या गावाचा शब्दाचा अर्थ आहे. निसर्गपूजक आपण आहोत, त्यामुळे हा जो निसर्गाचा चमत्कार आहे याला आपण देवाचीच करणी मानून तिथे पर्याबायांचं आपण त्यांना स्थान दिलेलं आहे. आणि आज आपण पालखी घेऊन त्या पर्याबायांच्या भेटीला जाणार आहोत. 2 पालख्या असणार आहेत, उन्हवरे गावाची एक वरची आणि उन्हवरे गावाची दुसरी, अशा 2 पालख्या आपण तिथे भेटणार आहेत आणि पर्याबायांची सुद्धा भेट होणार आहे. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य माहिती आहे का मित्रांनो? आज आहे चंद्रग्रहण. पूर्ण चंद्रग्रहण आज लागणार आहे आणि त्याचे भारतातून दिसत असल्यामुळे त्याचे वेध पाळावे तर लागणारच आहेत. त्यामुळे ही जी मांड भरण्याची प्रक्रिया आहे ही ग्रहणाच्या पूर्वी करायचं असं एक आपला मानस आहे. तर त्यानुसार बघू आपण. वेलकम टू माय चॅनल गाईज. आज आम्ही टाइमपास करतोय, म्हणजे मागं साना भरतीचा कार्यक्रम चालू आहे. मला रेकॉर्डिंग करायला सांगितले पण मी इथे टाइमपास करत बसलो. नमस्कार मित्रांनो, आता कुठे जाणार आपण? पर्याबाया भेटायला. पर्याबायांच्या भेटीसाठी आम्ही खास जात आहोत. आता पालखी थोड्या निघेल. गरम पाणी कोंड येते. मग तिथे प्रतीकला बुडवून हे फालतू त्याचे नसलेले पाप हे फालतू विनोद करू नये असे. चला मग मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला. दिसत नाही तुषार वेल. तर मंडळी, अनेक वेळा तुमचा प्रश्न असतो की व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या जागा का मिस होत आहेत. त्याचं कारण पाहिलं. आता आपण पाहतोय मांड भरण्याची प्रक्रिया. विड्यांच्या पानाला आणि सुपारीला हिंदू धर्मामध्ये वेगळंच महत्त्व प्राप्त आहे. मांड भरण्याची प्रक्रिया लगभग पूर्ण झालेली आहे आणि आता मांड मनसवायला घेतील, म्हणजेच गारण घालायला घेतील. मान भरली का? मान मान्य करून घे. तू का झाली असं माफ कर. खंडेला कुटुंबात सर्वांना महादेव. आता त्या वाट्या म्हणतो म्हणतो का म्हणतो
जे मुंबई राखी मुंबई जाणार माना काल करते मर्दन लागले तो आसमान बरोबर सत्य होतं ती बाय म्हणजे तशी केल्याने 5 केली बाहेर गेलेलं होतं तिची ओटी भरलेल्या ओटी मान्य करून घे तुझ्या पोरांसकट त्यांनी तुझ्या जवळ गेले होते तुझ्या नावाने आलेला काय चुकवाक झाली असेल त्यांची माफ कर अखंड सर्व कुटुंबास केलं सकट अखंड जे मुंबई रात्री मुंबई जाणार माना काल काय किंमत लागले धंद्यात माल बरोबर सत्य भाय म्हणजे मुंबईमध्ये साधारण ओटी भरलेला ओटी मान्य करून घे पैसे असतात धंद्यात चाली सर्व गोष्टीचा सुख जे पास केली म्हणून आलं अशी माझी इच्छा होती त्यांची इच्छा थोडीफार झालेली आहे ते म्हणले होते मी ढोलकी दे खेळ्यांच्या घराला लावलेली आहे तसेच प्रसाद बोलले होते तेही त्यांनी दिलेला आहे मान्य करून घे अखंड त्यांच्या कुटुंबात मुंबईत नोकरी धंदा सर्व त्याला सुखाची संस्था. आता सानेवरती तमाशा उभा राहील घन गवळण आणि पद.
बला डवरी होते का आहे ना पुढं 2 मिनिटं चालत पाठून धक्का मारतो हे आलो 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 मला पण ढोपराला जो हा लागलाय ना मला खेळताना हे झालाय तुम्ही हे केला ना टोपी नाही रे देऊ पण नका त्याला थांबायचं नाही काय रोहित यार सॉल्व झाले अरे पुढे बघ ना मागे पुढे रोहायचं असंच असतो रे नेहमी मागे गोड आहे बायपासला आहे ना इकडे जातो हे बाय बांबू लावतो असा काढतो आणि पालखीला थांबणार काढतो काढशील नक्की काढ सगळी पोरं मेले आपल्या पोरा बघ कुठे पोचली पुढे पोर आहेत मोरया
या मोर या व्हा पुढं तुम्ही घेणार ना शूटिंग करतो एकदम इकाड पाटून का फोटो निकाल भाग में ले इसका फोटो निकाल भाग में 1244 पासवर्ड कैमरा साइड दाम बेटा भाई को हमारे वो पालकी में गए भाई खूप जवळ वाटतो अरे एकदम लांबून जा लांबून काढ त्याने दोन नंबर मध्ये घेतले लांब जा दोन नंबर मध्ये घ्या दोन नंबर वाजत तो ए रोहित त्याचा फोटो काढ रे त्या जीवाची शांती कर त्याच्या मुंबई माती की हा बोल ना मुंबई माते की जय मुंबई माते की जय बोला डवरे बाला डवरे बोला डवरे बाला डवरे मुंबई माते की जय मुंबई माते की जय मग संख्या कुठून आलास तू खराब आणि आता आपण येऊन पोचलो आहोत प्रसिद्ध अशा गरम पाण्याच्या कुंडाजवळ. आणि अशा प्रकारे गरम पाण्याजवळ म्हणजेच पराबायांच्या स्थानाजवळ या दोन पालख्यांची भेट झाली. गरम पाण्याचे झरे हे उन्हवरे गावाला लाभलेलं वरदानच जणू. आई मामाईच्या पदराखाली तिची लेकरं आनंदाने नांदत असतात. आज विज्ञान एवढं पुढे गेलं आहे की गरम पाण्याचे झरे निसर्गात कसे निर्माण होतात याचं ज्ञान तर आपल्याला आहेच, पण तरीही आमच्या कोकणवासियांच्या मनात अशा दैवी जागांना देवाचं स्थान आहे. आमची संस्कृती ही शोषण करणारी नाही तर निसर्ग जपणारी आहे आणि याचीच प्रचिती आपल्याला इथे गरम पाण्याजवळ येते. हेच ते स्थान जिथून गरम पाण्याचा प्रवाह बाहेर येतो. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना, आमची संस्कृती ओरबडायला शिकवत नाही. अहो आता हेच बघा ना, गरम पाण्याचा प्रवाह अर्धा अंघोळीसाठी तर अर्धा पराबायांच्या नावाने पुन्हा निसर्गाला सोडलेला दिसतो. सूर्य आता मावळतीला गेला आहे, पण त्याचा केसरी रंग आमच्या निशाणाशी स्पर्धा करतोय. म्हणूनच तर आम्ही म्हणतो, आमचा देव फक्त देवळात नाही तर या निसर्गात सुद्धा आहे. दोन बहिणींची भेट झाली आणि आता परतीचा प्रवास सुरू होईल.
पुन्हा एकदा त्या निसर्गाच्या चमत्काराला आम्ही वंदन केलं आणि परतीच्या मार्गाला निघालो. काढतोस ना गरम झालं. मस्त आहे ना. ही आहे उन्नवऱ्याची जुनी बाजारपेठ. आता इथे या दोन्ही पालख्या नाचवल्या जातात. शेवटी मला आता दर्शन भेटलं शेवटी देवाचं. मी खूप सुखी आहे. थँक्यू. गणपतीचा तुझा एवढाच उत्सव होता. हा ना अजून शॉर्ट मध्ये खूप टाकायचं आहे. एडिट करून आम्ही टाकतो.
नमस्कार मित्रांनो, तर आता आपण काय बोलतात पराबायांच्या भेटीला गेलो होतो. तर पाहू शकता तिथे आपली जुनी पालखी आणि आपली पालखी. तर आपण तिथे आता भेटून आलो आहोत. भेट झाली त्यानंतर नाचलो. मानकऱ्यांच्या घरी गेलो बरोबर. तर पहिली मोहन जाधव अर्थातच आपले पाटील ज्यांच्याकडे आपले देव असतात त्यांच्या घरी जाणार. त्यानंतर ब्राह्मण यांच्या घरी राहील आणि नंतर मग सानेवरती पालखी बसेल. तर आपण पाहूया पुढचा व्हिडिओ कंटिन्यू दीपेश लोंढे यांच्यासोबत. खूप खूप धन्यवाद संकेत होता आपल्यासोबत. आणि शिमगा उत्सवामध्ये संकेतचा वाटा खूप मोठा असतो. नाचापोरा सौजन्यात वगैरे तो सुद्धा नाचवायचा आणि आजच्या तमाशासुद्धा तो नाचा होणार आहे असं मला तो बोलला आहे. तर बघू आपण पुढे. आणि आज जर तमाशा झालाच तर आपण त्याचीसुद्धा व्हिडिओ काढू. तोपर्यंत भेटू. तिथं कबड्डी खेळलास का तू? आता जो आपण रस्ता पाहतोय, पूर्वी तिथं शेतं असायची आणि आमच्या क्रीडा स्पर्धा या शेतातच व्हायच्या. अच्छा, लहान होतो तेव्हा इकडे व्हायचा लंगडी, इथं खो खो. मी जेव्हा लहान होतो तर इथं खो खो व्हायचं आणि इकडे भाजश्री वगैरे येतं ना तेव्हा तिथं लंगडी व्हायचं. हां, लंगडी तिथं तो खेळ आणि इथं स्टेज टाकायचं. शिमग्याच्या निमित्ताने आम्ही जेव्हा मित्रमंडळी भेटतो तेव्हा शालेय आठवणींना पुन्हा एकदा उजाला देतो. इथं खो खो. म्हणून तर म्हणतोय, हा फक्त धार्मिक उत्सव नव्हे, तर हा एक कुटुंब मेळावा आहे. कुठून असते लखन? आणि या निमित्ताने का होईना आम्ही आमच्या लहान मुलांना सुद्धा गाव फिरवणार. आपल्याकडे हे येईल. आपली पब्लिक माहिती आहे तुला. चला तर थोडं चॅनलचं प्रमोशन करूया. लाईक करा फॉलो. तर या जागेचं नाव आहे बोरी पाटला आणि इथे जादववाडीची होळी असते. आणि होळी असल्याने आपल्याला एक आवर्तन म्हणजे एक वळसा मारून जावं लागतं. या जागेचं नाव बोरी पाटला का, तर म्हणे पूर्वी ते खूप सारे बोरींची झाडं होती, पण आता मात्र एकही दिसत नाही. नुसता कॅमेरा पकडून उपयोग नाही, पालखीला खांदा द्यायला सुद्धा जावं लागेल. देव पुन्हा सानेवर आले आणि आज रात्री तमाशा सुद्धा आहे. लवकरच त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल.
मंडळी, व्हिडिओ कसा वाटला आठवणीने सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.